वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप ठेवणाऱ्या आरोपीला मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने मुंब्रा इथून मोठ्या शिताफीने अटक केली। मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकानं एक महत्त्वपूर्ण यश मिळवत 27 डिसेंबर 2025 रोजी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप ठेवणाऱ्या एका आरोपीला अटक केली। नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 37 वर्षीय आरोपीचं नाव जगन अर्जुन भाले असं आहे। 12 फेब्रुवारी 2026 रोजी मुंब्रा इथून त्याला अटक करण्यात आली। 27 डिसेंबर 2025 रोजी गाडी क्रमांक 2225च्या कोच C16च्या शौचालयात एक साप आढळला। शौचालय तात्काळ बंद करण्यात आलं आणि नियंत्रण कक्षाला कळवण्यात आलं। सोलापूर स्थानकावर सापाला सुरक्षितपणे वाचवण्यात आलं। CCTV फुटेजमध्ये एका अज्ञात व्यक्तीनं शौचालयात साप ठेवल्याचं उघड झालं। रेल्वे कायदा 1989च्या कलम 145B, 147 आणि 153 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि प्रकरणाचा तपास सुरू झाला। CCTV फुटेजच्या मदतीनं आणि एका गुप्त माहितगारानं दिलेल्या माहितीनुसार आरपीएफच्या पथकानं ही कारवाई केली आणि मुंब्रा येथील आरोपी जगन अर्जुन भाले याला अटक करण्यात आली। चौकशी दरम्यान त्यानं गुन्ह्याची कबुली दिली। या आरोपीला कल्याण येथील रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आलं, जिथं 14 दिवसांची दंडाधिकारी कोठडी त्याला मिळाली। सविस्तर तपास सुरू करण्यात आला आहे। मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकानं कमी वेळात प्रकरण सोडवण्यात पुन्हा एकदा आपली सतर्कता आणि तपास कौशल्य दाखवलं आहे। अशा प्रकरणांची सोडवणूक करण्यात आणि प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात रेल्वे संरक्षण दलाच्या प्रयत्नांचं मध्य रेल्वे प्रशासनानं कौतुक केलं।